हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. आजचा विषय आहे 5वी रूढी, 5th ट्रॅडिशन. आजची तारीख आहे 14 ऑगस्ट 2024. वार आहे बुधवार. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं मनोगत. बऱ्याचदा मी सांगतो की बरे नवीन माणसाला सबस्क्राईब करा वगैरे, पण माझ्या लक्षात आलेलं आहे की त्याला ते करता येत नाही. आणि त्याला आपण नुसतं सांगून इथे लिंकवर क्लिक कर वगैरे सांगूनसुद्धा जमत नाही. परवा मी ह्याला गेलो होतो समुद्रकिनारा वरळी मीटिंगला, आणि एक ओल्ड टायमर वय वर्ष 73 मुलुंडून आले होते आणि मला म्हणाले की अरे श्रीधर, तुझं ते ऐकतो आहे मी लोकांकडनं की त्या काहीतरी ऑडिओ तू अपलोड केलेलं आहे, पण ते मला करता येत नाही रे. मग मी त्यांचा मोबाईल घेतला. त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याचं नेट चालू करा. त्यांनी नेट चालू केलं. म्हटलं आता ह्याच्यामध्ये यूट्यूब चालू करा. मग त्यांनी यूट्यूब चालू केलं. मग वरच्या उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये गोल चिन्ह असतं, ज्याला आपण सर्च म्हणतो. मग त्याच्यामध्ये मी त्यांना टाईप केलं की AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर, आणि त्याच्यावर बोट लावलं. बोट लावल्याबरोबर पहिला जो दिसली तिसरी का चौथी रूढी दिसली मला त्या दिवशी, आणि तिथे सबस्क्राईब केलं. त्याच्यामुळे त्यांना आता नवीन नोटिफिकेशन येतील. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला 1 ते 62 ज्या अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला जर का बघायच्या असतील, ऐकायच्या असतील, तर तुम्ही ह्या लिंकवरती AA शेअरिंग मुंबई श्रीधर हे सर्चमध्ये टाकायचं आणि त्याला बोट लावायचं की तो तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्या दाखवतील. तर हे तुम्हाला सांगण्याचा हेतू असा आहे की आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगायचो फॉरवर्ड करा, शेअर करा. आता माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांना ते नाही जमत. आपण तंत्रस्नेही, टेक्नोसॅव्ही नाही होत. आपण कोणत्या नवीन गोष्टी शिकायच्या आणि कोणत्या नाही शिकायच्या हे ठरवण्यामध्ये वाकबगार आहोत. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करीन की जे लोक हे ऐकत आहेत त्यांना आजूबाजूला ज्यांनी कोणी ऐकावं असं वाटत असेल त्याला नुसतं सांगून उपयोग नाही, फॉरवर्ड करून उपयोग नाही. त्याला सांगायचं. आणि हे अर्थातच 2-4 वेळा झालेलं आहे माझ्या बाबतीतच. कोणीतरी सांगतो अरे हा मोबाईल घे आणि ते काय करायचं ते चालू करून दे रे बाबा मला. त्याच्यामुळे मग तसं करावं लागतं. खरं तर आपण त्याला एरवी मी अंगावर खेकचलो असते, काय तुला तुझा मोबाईल चाला, एवढा भारीवाला मोबाईल घेतला आणि तुला ऑपरेट करता येत नाही, उपयोग काय, चुलीत घालतो. पण मी त्या दिवशी माहीत नाही, मला लक्षात आलं की अरे आपण लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे जर करत असेल तर मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना ते उघडून दिलं पाहिजे ना रे त्यांच्या मोबाईलमध्ये. आणि मग अदरवाईज एरवी मीटिंगमध्ये गेलो की बरेच जण सांगतात अरे तुझं ते ऐकलं बरं का, कालचं ऐकलं, फोन करून सांगतात. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे, मेसेज आहे ते करतात. शक्यतो मी नंबर देत नाही. आता कालचं उदाहरण सांगतो. काल रात्री 11:22 फोन आला होता. प्रशांत S वसई. रात्री 11 वाजता काही मी घेतला नाही. सकाळी आत्ता फोन केला. तो म्हणाला आता मी नाही फोन करत, आता तुम्हाला नंतर बोलतो, मी आता कामावर चाललो आहे. म्हटलं अरे भाऊ, तू कशाला फोन केला होतास ते तर सांग. नाही मी तुमच्याशी नंतर बोलतो. मग तो त्याच्या सोयीसवडीनुसार रात्री 11:15 फोन करणार. आणि माहीत नाही, तो म्हणाला परवा आपण वसईला नव्हतो का भेटलो रायच्या वर्कशॉपला, तुमच्या शेजारी बसलेलं. म्हटलं अरे दाढीवाला का तू? तो म्हणाला हां दाढीवाला. तर त्यांनी शेवटपर्यंत काय काम आहे ते मला सांगितलं नाही. माहीत नाही तो सोबर आहे, स्लीप आहे, माहीत नाही. त्यामुळे मला नवीन माणसाला नंबर देताना किंवा कोणाला नंबर देताना अंगावर काटा येतो. किंवा कोणतरी एक तरी रात्री 11:30 नंतर फोन करतो, 11 नंतर. माझं वय 64 आहे, त्यामुळे शक्यतो फोन नंबर देत नाही. ईमेल ID दिलेला आहे sridharm25@gmail.com. किंवा ह्या तुम्ही जिथे ऐकताय त्याच्या खाली कॉमेंट्स आहेत, त्या कॉमेंटच्या बटनाला बोट लावून तिथे तुम्ही टाईप करू शकता तुम्हाला काय हवं आहे ते. मी सांगतो तुम्हाला की नवीन विषय सुचवा. तर बॉटम लाईन ऑफ द स्टोरी, दुसऱ्या कोणाला नुसतं शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा सांगून काय उपयोग नाही. ज्या माणसाने ऐकावं असं तुमची इच्छा आहे त्या माणसाकडनं त्याला सांगायचं चल उघड तुझा मोबाईल, इंटरनेट कनेक्शन चालू कर, यूट्यूब उघड, त्याच्यामध्ये उजव्या हाताच्या कोपऱ्यात सर्चमध्ये जा, तिथे AA शेअरिंग मुंबई श्रीधर इंग्रजीत टाईप करा आणि बोट लावा. बोट लावल्यानंतर सगळे दिसतात. त्याच्यात पहिली जी दिसते त्याला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही विनंती आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं.
ठीक आहे. चला, आजचा विषय आहे 5वी रूढी. या 5व्या रूढीवरती मी याच्यापूर्वी बोललेलो आहे. 9 डिसेंबर 2008 ग्लोरिया ग्रुप भायखळा, आमचं ब्रँडन नावाचेच ग्रस्त आहेत आपले, अजूनही आहे, तो ठणठणीत आहे. तर त्यांनी मला ही सुपारी म्हणतो मी गमतीने शेअरिंग करायला बोलवण्यात त्याला. तर 9 डिसेंबर 2008ला मी शेअरिंग केलेलं आहे, या विषयावर नंतरही केलेलं आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा 9 डिसेंबर 2008. आणि आताही मला परत एकदा संधी मिळते की प्रत्येक रूढीवरती डिटेलमध्ये वेगवेगळ्या अभ्यास करून आणि आज काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल बोलणे. ठीक आहे. 5वी रूढी आपल्याला सांगते की अजूनही मद्यपाशाचे दुःख भोगत असलेल्या अशा मद्यपीला एचा संदेश नेऊन देणे हेच प्रत्येक समूहाचे एकमेव प्राथमिक उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे BW आपल्याला इथे समूहाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे त्याबद्दल आपल्याला तो सांगतो आहे. बरोबर आहे. आपण व्यक्तिगत पातळीवरती अनेक गोष्टी करत असतो, पण समूह म्हणून आपण काय करायचं आणि काय नाही करायचं त्याच्याबद्दल आपली 5वी रूढी आपल्याला स्पेसिफिकली सांगते की आपण मद्यपाशाचे दुःख भोगतो, म्हणजे जो पित आहे त्याला एचा संदेश देणे एवढंच आपलं काम आहे, बाकी कोणतंही काम नाही आपलं. बरेच लोक आजूबाजूला आपल्याला सांगतात हे ऐसा करणं मागताय, वैसा करणं. व्यक्तिगत पातळीवर करणं वेगळं, पर्सनली आपण एखाद्याला दुसरी गोष्ट काय मदत करणे गोष्ट वेगळी, पण संस्था पातळीवरती समूह म्हणून, ग्रुप म्हणून, आम्ही ग्रुपच्या वतीने आमच्याकडे पतपेढी आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही कर्ज घेऊ शकता, असं कुठल्याही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ग्रुपमध्ये नाही. त्या 1970 सालचा ग्रेपवाईनचा अंक आहे. त्याच्यामध्ये ही जी महिला आहे BL मॅनहटन न्यूयॉर्कची, तिने पान नंबर 67 ते 70 असे 4 पानांमध्ये बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1मध्ये हा तिचा आर्टिकल आलेला आहे, परत एकदा छापलेला आहे. ती सांगते त्या आर्टिकलमध्ये की 1945 साली मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आली. आता ही 1970 साली लिहिते, त्यामुळे ती 25 वर्ष सोबर आहे. माळे 45 साली मी जेव्हा आले तेव्हा माझा 4था दिवस दारू बंद केल्याचा होता, किंवा मध्ये आल्याचा माझा 4था दिवस होता. आणि मी फार निराश हताश होते, कारण माझे पैशाचे वांदे होते. त्याच्यामुळे मी बघत होते कोणतरी मला मदत करेल म्हणून. आणि एक ओल्ड टायमर आला, अरे तुम्हाला काय मदत हवी ती मागा, मी करायला तयार आहे. तर म्हणाले, मला असं वाटलं की हा इतरांपेक्षा वेगळा आहे, त्याचे हा आपल्याला मदत करेल, म्हणून मी त्याच्याजवळ गेली मी त्याच्याजवळ आणि त्याला सांगितलं की मला ना $2000 मदत पाहिजे. तर तो मोठ्याने हसला आणि त्याने म्हणाला, बेटा तू चुकीच्या ठिकाणी आलेली आहेस. ओके, यू आर इन द रॉंग प्लेस. त्यांनी सांगितलं की अरे इथे आम्ही फक्त सोबरायटी करतो. आय कॅन हेल्प यू, दिस ग्रुप कॅन हेल्प यू टू स्टे सोबर. हा समूह तुला दारू बंद करायला मदत करू शकतो. हा समूह बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पैसा, फॅमिली प्रॉब्लेम्स, नोकरी, कपडे, मेडिकल प्रॉब्लेम, जेवण आणि राहायची जागा, ह्यापैकी कुठल्याही गोष्टी आपण करत नाही. आपल्याकडे एक हे आहे ब्रोशर का पॅम्पलेट आहे, व्हॉट ए डज अँड डज नॉट डू. ए काय करते आणि काय करत नाही. किंवा आपलं ए ग्रुप नावाचं पॅम्पलेट आहे, त्या पॅम्पलेटमध्ये सुद्धा छानपैकी हे सगळं लिहिलेलं आहे की ए काय करते आणि काय नाही करत. आपल्या एका पॅम्पलेटमध्ये ए काय करते आणि काय करत नाही, आता मला नक्की आठवत नाही, मी शोधायचा प्रयत्न केला जरा हे पॉज घेऊन, पण ते काय मला सापडत नाही आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमस समूह म्हणून काय करतं आणि काय नाही करत त्याची यादी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1 पान नंबर 67 ते 70 जून 1970च्या आर्टिकलमध्ये ही महिला आपल्याला सांगते की मी 4 दिवस सोबर असताना मला पैसे हवे होते आणि मी एका ओल्ड टायमरने मोठ्याने सांगितलं, अरे तुम्हाला काय मदत हवी ते सांगा. आणि त्याला मी सांगितलं $2000 पाहिजेत म्हणून. तो म्हणाला की यू आर ॲट द रॉंग प्लेस. वी कॅन हेल्प यू टू स्टे सोबर अँड ऑल अदर प्रॉब्लेम्स यू कॅन हँडल वन्स यू आर सोबर. तू जेव्हा दारूपासून दूर राहायला लागशील
तेव्हा उरलेले सगळे प्रॉब्लेम तुला सोडवता येतील. आणि गंमत म्हणजे ही महिला सांगते की अरे मला माझी ट्यूबलाईट पेटली, आणि मग मी आत्तापर्यंत टॅप न केलेले अशा नातेवाईकांची यादी शोधून काढली. त्यातल्या एकाला मी मेसेज टाकला की मला $2000 पाहिजेत. त्या त्या आपल्या व्यक्तीने, माझ्या नातेवाईक माणसाने त्या मला $2000 दिले. आणि $2000 मिळाल्यानंतर मी पुन्हा दारू प्याले. त्याच्यामुळे ही महिला सांगते की एचा उपयोग मी कसा करावा, तर फक्त सोबर राहण्यासाठी, धंदा मिळवण्यासाठी, मित्र मिळवण्यासाठी, व्यावसायिक उपयोग करून घेण्यासाठी, ए मेंबरकडे नोकरी मिळण्यासाठी, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यातल्या काही मीही केलेल्या आहेत. मी वकील झालो जेव्हा सनद घेतली माझी, तेव्हा मी ओळखीच्या एका ए मेंबरकडे कामाला लागलो. म्हणजे कामाला म्हणजे पैसे बिसे काय नाही, असंच दोस्ती खात्यामध्ये त्याच्याकडे मी कोर्टात जायला लागलो वगैरे. मग नंतर मग मला अशी अपेक्षा होती की त्यांनी मला फेवर करावा इतर लोकांच्या मानाने. तो काय फेवर करत नव्हता. आणि मग मला असं वाटायला लागलं की हा माझा गैरफायदा घेतो आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी मुळात होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. ती काळजी आपण घेत नाही, आणि मग आपण नंतर त्या सभासदाच्या नावाने बोंबाट मारत बसतो. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूममधले ह्या आर्टिकलमधले ह्या महिलेने आपल्या अनुभवातनं सांगितलेलं आहे की अल्कोहोलिक सनसचा उपयोग फक्त दारू बंद करण्यासाठीच करावा. त्याच्यानंतर आणखी पण एक आर्टिकल आहे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 3, पान नंबर 247 ते 250, फेब्रुवारी 1995. ब्रॉड बी नावाचं सभासद आहे, त्याचा अनुभव आहे. तो म्हणतो की अरे आपण जर असं केलं नाही की म्हणजे सोब्रायटीला मदत करणे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे उपद्व्याप केले आपण, तर इतिहासामध्ये आपल्याला बघायला लागेल. तो म्हणतो सिंगलनेस ऑफ पर्पज ही जी आपल्याला ट्रॅडिशन समूह म्हणून शिकवते, त्याचा फायदा असा आहे की ह्यापूर्वी 1935 साली अल्कोहोलिक सनस जन्माला येण्यापूर्वी वॉशिंग्टोनियन सोसायटी नावाची एक संस्था होती. आता आमच्या परवा पुण्याच्या संक्रमणने मला सांगितलं की अरे हे एकमेव कारण नाही आहे, अनेक कारणं आहेत. मान्य आहे, वॉशिंग्टोनियन सोसायटी हीची वाताहत व्हायला अनेक कारणं असतील, पण त्यातलं एक कारण आहे ते म्हणजे त्यांनी सिंगलनेस ऑफ पर्पज ठेवला नाही. त्यांनी काय केलं, त्यावेळेला काळे आणि गोरे निग्रो असा जो भेद चाललेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी त्या निग्रो लोकांची बाजू घेऊन काहीतरी मांडायचा प्रयत्न केला. आणि त्यांचा मुख्य जो हेतू होता दारूपासून दूर राहण्याचा, तो सटकला. आणि मग प्रत्येकजण आपापल्या परीने काय काय करायला लागला. आणि ती संस्था जी होती ती नामोहरम झाली, नामशेष झाली. त्याच्यामुळे ह्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 3मध्ये हा ब्रॅड बी नावाचा सभासद जो आहे तो 1995च्या फेब्रुवारीच्या आर्टिकलमध्ये सांगतो की समूह म्हणून सिंगलनेस ऑफ पर्पज हे महत्त्वाचं आहे. म्हणून बिल डब्ल्यूनी त्याचं जे दीर्घ स्वरूप दिलेलं आहे ह्या पायरीचं, रूढीचं त्याच्यात तो म्हणतो की एचा हे बिग बुकमध्ये आहे बरं का. बिग बुकमध्ये परिशिष्ट पहिले मराठी बिग बुकमध्ये आहे, दीर्घ स्वरूप आहे आणि छोटं स्वरूप पण आहे, नेहमी जेव्हा आपण वापरतो. एचा प्रत्येक समूह ही एकमेव प्राथमिक उद्दिष्ट असलेली आध्यात्मिक संस्था असेल. हे उद्दिष्ट म्हणजे अजूनही हाल अपेष्टा भोगत असलेल्या मद्यप्याला या संस्थेचा संदेश देणे. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये या रूढीची जेव्हा चर्चा केलेली आहे तेव्हा बिल डब्ल्यू सांगतो की अरे अनेक गोष्टी करण्याच्या प्रयत्नात सगळ्याच गोष्टी बिघडवण्यापेक्षा एकच गोष्ट उत्तम प्रकारे करावी, ही याचा मुख्य थीम आहे. 5व्या पायरीची थीम अशी आहे की आपण जर का वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो संस्था पातळीवर किंवा समूह पातळीवरती, बरोबर आहे, करोना आहे मग करोनाकरता उपाययोजना, मग ग्लोव्ज पुरवा लोकांना, अमुक करा तमुक करा, हे आपण संस्था म्हणून समूह म्हणून करत नाही. व्यक्तिगत पातळीवर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. बिल डब्ल्यू आपल्याला पुढे म्हणतो की जर का याचं तुलना जर करायची झाली तर एखादा संशोधक डॉक्टर जर का कॅन्सरसारख्या महान आजारावरती जर का संशोधन करत असेल तर त्यांनी फक्त कॅन्सरवरतीच संशोधन करावं. त्यांनी पोट बिघडल्यावरती औषध कुठलं, सर्दी झाल्यावर औषध कुठली, ह्याच्यामध्ये डोकं घालून त्याचा जो सिंगलनेस ऑफ पर्पज आहे, कॅन्सरवरचं औषध शोधणे, हा सोडला तर समाज एका चांगल्या
संशोधकाला मुकणार आहे आणि त्याचाही काहीही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो की अरे अल्कोहोलिक्स अनोनिमसमधल्या आम्हा सभासदांना आणि आमच्या समूहाला एक देवाने वरदान दिलेलं आहे की न पिणारे जी मंडळी आहेत समाजामध्ये किंवा अल्कोहोलिक नसलेली, जे स्वयंघोषित अल्कोहोलिक नसलेली जी मंडळी आहेत, ते एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे मदत करू शकत नाहीत. त्याच्यामुळे फक्त सभासदच मदत करू शकतात. मी एकदा कुठे गेलो होतो, मला वाटतं 7 रस्त्याची मीटिंग आहे, ते नाव आता आठवत नाही मला 7 रस्त्याच्या मीटिंगचं. तर तिथे एक नॉन अल्कोहोलिक भाऊ म्हणून होते. ते हे कसे घडते वाचत होते. म्हटलं अरे इथे 10 माणसं पडलेली आहेत. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की मी काही अल्कोहोलिक नाही आहे. तर म्हटलं अरे तू का वाचतोस मग? तू एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तू तुझे अनुभव सांगू शकणार नाही. दारू पिऊन मी इथे पडलो, त्यामुळे तू हे वाचू नको, बस बाजूला. तुझ्या भावना मी समजू शकतो. तू बऱ्याच लोकांना मदत करतो, कामावर ठेवतो, स्लिप झाला असला तर त्याला मदत करतो, अमुक आहे, तो पैसे नंतर वसूल करून घेतो, तो भाग वेगळा आणखी, त्याला जे दिले असतील त्याचे. पण त्याचा हेतू चांगला जरी असला तरी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आपल्याला कळायला लागलं की संस्था पातळीवरती आपण हे कॅन्सरवाल्या डॉक्टरला जसं आपण सांगतो तसं आपल्या बाबतीमध्ये देखील असंच आहे की हा मद्यपास नावाचा असाध्य आजार आहे आणि त्याला समाजातले डॉक्टर हरले, त्याच्यानंतर सायकॅट्रिस्ट हरले, त्याच्यानंतर धर्मगुरू हरले आणि मग अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर माझी आई गमतीने म्हणायची अरे त्या दारुड्याने मेले आणि असं काय सांगितलं की जे आम्ही नव्हतं सांगितलं आणि तू दारू बंद केली, त्यांचं काय ऐकलंस? त्याच्यामुळे दारू पिणाऱ्या माणसाकडे किंवा दारू प्यालेल्या माणसाकडे किंवा सभासद असलेल्या माणसाकडे एक वरदान आहे की तो जेव्हा दुसऱ्या सभासदाबरोबर बोलतो तेव्हा त्या नवीन सभासदाला दारू बंद करण्याची इच्छा होते आणि त्यातून मार्ग त्याला सापडतो. आणखी एक उदाहरण बिल डब्ल्यूने दिलेलं आहे की बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब सोबर झाल्यानंतर त्यांना तिसऱ्या दारुड्याकडे जायचं होतं ज्याचं नाव बिल डी आहे. आणि त्याला बिल डीला भेटण्यापूर्वी त्या सिस्टर ज्या असतात त्या सांगतात की अरे तो खतरनाक माणूस आहे, तो तुमची चालटी काढेल, लक्षात ठेवा. आणि याच्यापूर्वी तो अनेक वेळा हॉस्पिटलमधनं सुटल्यानंतर घरी जाताना प्यालेला आहे. आणि हे दोघंजण विचार करायला चायले ह्याच्याकडे भेटायला जावं का नाही जावं. पान नंबर 86-87 माझं आहे, 12 पायऱ्या 12 रूढी मराठी पुस्तक. त्याच्यामध्ये तो लिहिलेला तो म्हणतो की आम्ही जरा बुचकळ्यात पडलो, पण नंतर आमच्या लक्षात आलं की अरे आम्ही तिथे कशाकरता चाललेलो आहोत, आमचा इन्सल्ट होईल म्हणून आम्ही जाणार नाही, आम्हाला तो कदाचित मारेल. आम्ही माराच्या धमक्या दिलेल्या आहेत. मी आणि बापू आम्ही भिवंडीला निजामपुरामध्ये गेलो होतो. त्या सभासदांनी, त्या संभाव्य सभासदांनी सांगितलं तुमको कोण बोला. म्हटलं अरे तेव्हा GSO नव्हतं, इंटरव्ह्यू होतं तिकडे. म्हटलं काहीतरी एक पोस्टकार्ड आले, त्या पोस्टकार्डवरचा पत्ता जो आहे तो आम्हाला दिला. मतलब इधर कोई दारू नहीं पीता है, तुम लोग मजाक करता है तो है तुमको पुलिस स्टेशन दिखाता हूँ, मैं पुलिस बुलाता हूँ, ऐसा असं होऊ शकतं, त्या काय प्रॉब्लेम नाही. पण ह्या बिल डीला भेटण्यापूर्वी डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूच्या मनामध्ये शंका होत्या. पण त्या सगळ्या शंकांबद्दल त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, अरे तुम्ही कशाकरता चाललेला आहात? मद्यपाशातून मुक्ती मिळवण्यासाठी चाललेलो आहे आणि हे आध्यात्मिक कारण आहे. आणि हे जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा तो म्हणायला लागला की ए भाऊ तुम्ही धार्मिकवाले आहेत का, रिलिजनवाले आहेत का, मला तुमचं ऐकायचंच नाही आहे. तेव्हा बिल डब्ल्यू म्हणतो आम्ही त्याला सांगितलं की आम्ही धार्मिक तुला धर्म सांगायला आलेलो नाही, आम्ही फक्त एवढंच सांगतो आहे की मद्यपाश नावाचा आजार आहे, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. याच्यातून मला मार्ग सापडत नव्हता, मी या संस्थेमध्ये आलो आणि ऐकलं आणि ऐकून माझी वन डे ॲट अ टाईम दारू बंद करण्याची इच्छा जागृत झाली आणि मी केलं. आणि मग हे जेव्हा त्या बिल डीला सांगितलं, हा बिल डी पुढे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभा राहिलेला आहे. त्याचं नाव गाव आता पुढे डिटेल आपल्याला काय माहीत नाही आहेत. त्याच्यानंतर 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकाचा जी अनुक्रमणिका आहे, जी इंग्रजीमध्ये आहे, मराठीत नाही आहे, त्याच्यामध्ये पान नंबर 10वरती जे मुद्दे दिलेले आहेत की 5वी रूढीची चर्चा करताना काय करायचं. तर पहिलं तर त्याने सांगितलं बेटर डू वन थिंग वेल दॅन मेनी बॅडली, म्हणजे अनेक गोष्टी थोड्या थोड्या चमचा करण्यापेक्षा एकच गोष्ट चांगली करा. दुसरं तो म्हणतो गिफ्ट फ्रॉम गॉड टू ब्रिंग रिकवर टू द न्यूकमर. बरोबर आहे, आम्हाला परमेश्वराने वरदान दिलेलं आहे की नवीन माणसाला आम्ही रिकव्हरीबद्दल सांगू शकतो. आणि तिसरं त्यांनी मुद्दा दिलेला आहे पासिंग ऑन दिस गिफ्ट टू अदर्स इज आवर एम. आमचा हेतू काय,
त्यांनी मोठं झाल्यानंतर मग मला माझ्या हातून टोकन घ्यावं, माझ्याबद्दल चांगलं बोलावं आणि माझा तो कसा स्पॉन्सर महान आत्मा आहे याच्यासाठी मी त्याच्याकडे जात नाही आहे. मला जो मद्यपाश आजार झाला होता, ज्याच्यातून मला मुक्ती मिळाली, त्याच्याबद्दल मी सांगण्यासाठी त्या सभासदाकडे जाणार आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनसच्या 5व्या रूढीबद्दल आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण त्याच्यामध्ये पॅम्पलेट आहे आपलं एक 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड, छान चित्रबित्र आहेत बरं का. त्याच्यामध्ये तो पान नंबर 10वरती म्हणतो की अहो आमची एक स्लोगन आहे, आय एम रिस्पॉन्सिबल. बरोबर आहे. केव्हा कधीही कुठेही जेव्हा कोणीतरी एची मदत मागतो तेव्हा त्याला मी जबाबदार आहे, अशी आपली स्लोगन आहे. आणि बऱ्याचदा आपण सर्व्हिस स्ट्रक्चरमधल्या मीटिंग संपताना हे आपण रिसाईट करतो, आपण बोलतो, सगळेजण एकमेकांचे हात धरतात आणि आय एम रिस्पॉन्सिबल वेनेवर एनीवेअर पर्सन नीड्स द हेल्प फॉर दॅट आय एम रिस्पॉन्सिबल. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की irrespective of our different personal concerns, we are together by common responsibility. तो म्हणतो की आमचे प्रत्येकाचे हेतू मतं वेगवेगळे असू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा कोणीतरी कोणाला तरी मदतीचा हाक मारतो, म्हणजे 12 स्टेपिंगला येतो का म्हटल्यानंतर अरे पटकन सगळेजण तयार होतात मीटिंगमध्ये. आत्ता परवा वसईच्या मीटिंग सुरू होण्यापूर्वी अर्धा तासाने पूर्वी एकाने कोणीतरी सांगितलं अरे इथे एक न्यूकमर राहतो, त्याला घेऊन यायचं, चल येतो का 12 स्टेपिंगला. पटकन 4 माणसं तयार झाली. मीटिंग थोडा आम्ही येतोच रे 5 मिनटात आलो, तो येतो का बघतो, आणि मीटिंगपूर्वी ते त्याला भेटायला गेले. हे करण्याचं कारण असं आहे की आमचा सगळ्यांचा हेतू, कोणी म्हणेल नाही आता मीटिंग सोडून जायचं नाही, कोणी म्हणेल ऐसा कैसा ह्या मीटिंगला येऊन त्याला काय समजणार नाही, त्याची तयारी आहे की नाही आपल्याला माहीत नाही. अरे सगळं त्याच्या मनात, त्याच्याबद्दलचं सगळं परमेश्वर सोडून द्या. आपला हेतू काय आहे, आय एम रिस्पॉन्सिबल. म्हणून तो म्हणतो की जेव्हा कुठे माझी गरज असेल समूहाचा सभासद म्हणून, तेव्हा मी फक्त एकच संदेश समूह म्हणून देणार आहे, 1 मेसेज. इट इज क्वालिफाईड टू कॅरी ओनली 1 मेसेज, दॅट इज रिकव्हरी ऑफ एन अल्कोहोलिक. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमस आपण हे केलेले धंदे आहेत. ही जी रूढी आपल्या BW एके ठिकाणी त्याच्याकरता सांगतो आहे की आम्ही ही रूढ्या आधी लिहिल्या आणि मग प्रॅक्टिस करायला लागलो, असं नाही झालं. आधी आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आम्हाला लक्षात आलं की अरे असं नाही केलं तर तसं करून बघूया, तसं नाही तर असं करून बघूया, जमतं आहे का बघूया. आणि असे आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि मग ह्या प्रयोगांती आमच्या लक्षात आलेलं आहे. मला आठवतं की आमच्याकडे ठाण्याला मला वाटतं काहीतरी यायला 75 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा काहीतरी एक कार्यक्रम होता. ते बाबासाहेब भोसले नावाचे खूप मोठे वक्ते आहेत. मला वाटतं नाही, बाबासाहेब भोसले म्हणजे मुख्यमंत्री, मला वाटतं त्यांचे भाऊ होते, त्याचं नाव मला आठवत नाही, भोसले नाव आहे. तर त्यांना मोठा ह्याला कुठल्या तरी शाळेच्या मैदानामध्ये मोठं मैदान होतं आणि खूप माणसं जमली होती याच्या त्या वाढदिवसाला, 10 जूनला का काहीतरी होतं. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की अहो तुमच्याकडे बघा एवढी माणसं आहेत, तुम्ही एकदम छोटी गोष्ट करायला पाहिजे की प्रत्येक तुमच्या सभासदाला सांगायचं की एक झाड तू लाव बाबा. आणि मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की एक झाड लावा तुम्ही वगैरे वगैरे. मग मीटिंग संपल्यानंतर शांतपणे आपल्या सभासदांनी त्यांना सांगितलं की आवर प्रायमरी पर्पज इज टू स्टे सोबर अँड हेल्प अदर अल्कोहोलिक्स टू अचीव सोबरायटी. आमचा मुख्य हेतू संस्था म्हणून एकच आहे की स्वतःला दारूपासून दूर राहणे आणि इतरांना दारूपासून दूर राहण्याकरता मदत करणे. हे समाजामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे, आम्हाला मान्य आहे. असं नाही आम्ही म्हणत की ते काय बरोबर नाही, ते चुकीचं आहे किंवा आमचंच म्हणणं बरोबर आहे, आम्हाला जी गरज आहे तेच बरोबर आहे, असं आमचं काहीही म्हणणं नाही. पण आम्ही सध्या संस्था पातळीवरती सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे एकच गोष्ट करणार आहोत, ती ही आहे. आता ह्या गोष्टी करत असताना तर सांगायचा हेतू असा की ते मग भोसल्यांना काय त्यांचं नाव चांगलं नाव आहे, बाबासाहेबांचा भाऊ आहे, तो वारले ते मला वाटतं आता ग्रस्त. खूप चांगलं त्यांचं वक्तृत्व आहे. त्यांना सांगण्यात आलं की बाबा रे असे झाडं बिडं लावायचं आम्ही करत नाही. हे विशेषतः अडचणी कधी येतात माहिती आहे का, जेव्हा आपण एकत्र काम करतो. पुढच्या रूढीमध्ये येईलच ते की आम्ही जेव्हा एकत्र काम करतो ना दुसऱ्या संस्थेच्या बरोबर, विशेषतः आता अगदी सांगायचं छोट्या उदाहरण द्यायचं झालं तर व्यसनमुक्ती केंद्र. त्यामुळे रिहॅब सेंटर जे आहे, आता संस्था पातळीवरती व्यक्तिगत पातळीवरती आपल्यापैकी काही लोकांनी रिहॅब सेंटर उघडलेली आहेत.
त्याच्यात काही चुकीचं काही नाही. कोणी कुठला धंदा करावा काय करावा याच्याबद्दल काही म्हणणं नाही. फक्त तिथे स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक करायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे की मी मेंबर आहे हे तिथं रिव्हील करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिहॅब सेंटर ही वेगळी संस्था आहे आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस ही वेगळी संस्था आहे. बरोबर आहे. एवढं फक्त प्राथमिक गोष्टी लक्षात ठेवल्या. अर्थात आता बरीच वर्ष झाली रिहॅब सेंटर चालू आहेत. व्यक्तिगत पातळीवरती अनेक सभासदांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर मला आणखी आठवणारा प्रकार म्हणजे आमचा सतीश एम होता. तो सतीश एम माळी वारला तो आता. तो पर्सनल मॅनेजर होता आणि तो पर्सनल मॅनेजर म्हणून त्यांनी मुलाखत दिली होती. मग अरे ह्याने ॲनॉनिमिटी ब्रेक केली म्हणून आमचे मुकुंदराव आणि बऱ्याच लोकांनी बोंबाबोंब केली. मग त्यांना सांगितलं की अरे बाबा त्यांनी कुठेच मी एचा सभासद असं सांगितलेलं आहे. तो HR मॅनेजर किंवा पर्सनल मॅनेजर म्हणून तो सांगत होता. त्याच्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे पाचवी रूढी आम्हाला परत एकदा सांगत असते की अजूनही मद्यपाशाचे दुःख भोगत असलेल्या अशा मद्यपीला एचा संदेश नेऊन देणे हेच प्रत्येक समूहाचे एकमेव प्राथमिक उद्दिष्ट आहे. ओके. ईच ग्रुप हॅज बट वन प्रायमरी पर्पज टू कॅरी इट्स मेसेज टू द अल्कोहोलिक हू स्टील सफर्स. ह्याच्या व्यतिरिक्त आमचा कोणताही हेतू संस्था पातळीवरती नाही. अगदी कम्स ऑफ एजमध्ये त्यांनी पान नंबर 106वरती त्याची चर्चा केलेली आहे. तो म्हणतो थिओलॉजी इज फॉर क्लर्जीमन, म्हणजे धर्मशास्त्र जे आहे ते धर्मगुरूंकरता आहे. प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन इज फॉर डॉक्टर्स, म्हणजे डॉक्टरांनी काय करायचं तर औषधं देणे वगैरे त्यांचा जो काय प्रांत आहे तो करायचा. सायकेट्री इज फॉर डॉक्टर्स. आता ह्या सगळ्यांबरोबर वी ऑलवेज कोऑपरेट. बरोबर. ह्या सगळ्यांबरोबर आम्ही हे करतो. बट वी नेवर कॉम्पीट विथ देम आणि वी मेंटेन द सिंगलनेस ऑफ पर्पज. आपले अनिल डी नावाचे जुने सभासद होते जे मुलुंडचे होते आणि ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते, एरिया मॅनेजर होते. मग नंतर त्यांच्या कंपनीमधनं त्यांनी VRS घेतली आणि त्यांना त्याची एजन्सी दिली. मग ते जळगावला एजन्सीला गेले. त्यांनी एजन्सी स्थापन केली पार्टनरशिपमध्ये वगैरे वगैरे. आणि ते जळगावला गेल्यानंतर ते तिथल्या सायकेट्रिस्ट लोकांना भेटायचे. त्यांचा वेळ जेव्हा मिळेल तेव्हा काम संपलं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एरिया मॅनेजर किंवा पार्टनरशिप धंदा जे काय असेल ते काम संपलं की मग ते जळगावमधल्या डॉक्टरांना भेटतात. आपले प्रख्यात डॉक्टर आहेत जळगावमधले, ते एचे मित्र आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते एच्या मीटिंगमध्ये नेहमी येतात, एचे मित्र म्हणून. पण आम्ही असं सांगत नाही की ह्या सायकेट्रिस्टकडे जा, ह्या सायकेट्रिस्टला अक्कल नाही. आणि हे प्रयोग करून झाले. आपले KM हॉस्पिटलमध्ये मीटिंग होती. त्याच्यामध्ये काय व्हायचं की म्हणजे हे आता ऐकलेलं आहे मी काय KMच्या पूर्वीच्या मिटिंगला गेलेलो नाही. आता शैलू आणि आनंद जी मिटिंग चालवतात त्या मिटिंगला मी गेलेलो आहे. किंवा आपला सुनील चालवायचा, सुनील खंडाळेकर वारले ते आता, ते चालवायची ही मिटिंग आणि तो वारसा पुढे हे नवीन मंडळी चालवत आहेत. पण एकेकाळी KMमधनं आपल्याला हाकलून देण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं तिथे जे सभासद बसायचे काउंटर लावून ते आतमध्ये जाऊन लुडबुड करायला लागले. इथे जो कम्स ऑफ एजमध्ये म्हणतो की प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन इज फॉर डॉक्टर्स, ते आतमध्ये जाऊन सिस्टरला डॉक्टरांना सांगायला लागले अरे याला हे ट्रीटमेंट द्या, त्याला ती ट्रीटमेंट द्या, अरे तुला ही गोळी दिली याच्याने झोप येते ना, मग ही अर्धीच घे, ह्या घेऊ नको, हे बंद कर. हे असले उद्योग हे लोक करायला लागले. त्याच्यामुळे सगळे ती मीटिंग नंतर यथावकाश बंद पडली. मला आणखी एक प्रसंग आठवतो आहे. चेंबूरच्या मीटिंगला मी गेलो होतो मुंबईमध्ये, झाले असेल 5-6 वर्ष. आणि एक न्यूकमर, आता कसं आहे तेव्हा मी वर्ष माझी जास्त आहेत ना, तर 34 वर्ष 10 महिने झाले मला. तर तेव्हा मी काहीतरी 22-25 असेल सोबर, मला आठवत नाही आता. तर शेअरिंग केल्यानंतर आपण जनरली सांगतो एवढी वर्ष दारू पेलो, आता एवढी वर्ष मी दारूपासून दूर आहे. मग ते लोकांना लगेच वाटतं की अरे याच्या मागे आता डोक्यामागे चक्रविक्र असेल आणि ह्याने नुसता हात ठेवला की लगेच आपली दारू सुटेल, असं गैरसमज असतो. काय त्याला इलाज नाही, का असायचं काय कारण नाही, पण असतो बाबा. तो एक सभासद मीटिंग संपल्यानंतर माझ्या मागे धावत आला. म्हणजे दादा तुला प्रश्न विचारायचा आहे, बाबा का काका काहीतरी म्हणाला तो. म्हटलं बोल. मग त्या चेंबूरला तो वरती ब्रिज आहे, वरती ब्रिज काय तो ओव्हरब्रिज म्हणतात त्याचा, जिना चढून गेल्यानंतर तो बाहेर चढणार नाही. त्याच्यावरती मी आणि दुसरा एक सभासद होता, आम्ही दोघंजणं त्याचं ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम आहे, अमुक आहेत तमुक आहेत, तर मी काय करू तुम्ही सांगा, मी अमुक इतके दिवस सोबर आहे. सगळं झाल्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला. म्हटलं बाबा रे तुझ्या सायकेट्रिस्टकडे तू शेवटचा कधी गेला होता? तो म्हणाला 3 वर्षापूर्वी गेला होता. म्हटलं ती फाईल कुठे आहे? ती फाईल आहे. मग ते डॉक्टर कुठे भेटतात, किती वाजता भेटतील? तो म्हणाला रोजच सकाळी 11 वाजता असतात. म्हटलं असं कर,
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या ऐवजी तू तुझ्या सायकॅट्रिस्ट डॉक्टरकडे जा आणि त्याला तू सांग की हे या प्रॉब्लेमबद्दल मी काय करू म्हणून. ते तुला चांगलं मार्ग. तू माझ्यावर खसकला. तू म्हणाला की अरे मी तुझ्याकडे कशाला आलो, मद्यमुक्तीसाठी आलेलो आहे ना, आणि तू मला खुशाल हे सांगतो की हे नाही माझं काम, ते नाही माझं काम. आज मला कळतं आहे की त्या माणसाला मी शांतपणे सांगितले की तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत आणि तुझ्या प्रश्नांचा एकमेव उत्तर माझ्याकडे आहे असाही माझा दावा नाही. आणि हे सगळं सांगितल्यावर तो माणूस सभासद वैतागून निघून गेला. आणि माझ्याबरोबर प्रताप नावाचे आपले सभासद होते. त्या प्रतापने मला कचकून मिठी मारली. म्हटलं हे काय बाबा. तो म्हणाला अरे भाऊ तुला माहिती आहे का मी डॉक्टर आहे, मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि मी असंख्य गेल्या 20-22 वर्षामध्ये सभासद पाहिले की जे सल्ले देतात त्या डॉक्टरला अक्कल नाही, अमुक आहे तमुक आहे, तू बंद कर. तर म्हणाला तू मला भेटलेला पहिलाच माणूस असा आहे की ज्याने शांतपणे सांगितलं की तुला जे काय होतं ना, थरथराट होते, अमुक होतं, भीती वाटते, झोप येत नाही, ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी प्रोफेशनल गरज आहे ते म्हणजे तू डॉक्टरकडे जायचंस. आणि मी तुला याबाबत अमक्या डॉक्टरकडे जात अमक्या डॉक्टरकडे जाऊ नकोस असं काहीही सांगणार नाही. त्याच्याऐवजी तू ज्या डॉक्टरकडे जात होतास शेवटचा त्याच डॉक्टरकडे तू जा. आणि तेव्हा मला कळलं की मी एक चांगलं काम केलं. सिंगलनेस ऑफ पर्पज. मला दारू सोडण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कशातलीही अक्कल नाही. आत्ता मला परवा फोन केला होता, कोणी सांगतो मी तुम्हाला, बदलापूरचे आमचे अविनाश दादा आहेत, चांगले मित्र आहेत आमचे, भिवंडीला कामाला आहेत ते. तर त्यांनी फोन केला आणि सांगितलं की मला आता सोनं घ्यायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, मला त्यातलं काय कळत नाही बाबा, काय तुझं काय प्रश्न काय. तर म्हणतो मी सोनं कुठनं मुंबईतनं घेऊ, मी बदलापूरला राहतो तर बदलापूरनं घेऊ का कुठलं तरी आणखी जळगावला जाऊन घेऊ, असं काहीतरी प्रश्न त्यांनी मला विचारला. तर म्हटलं अरे राजा, माझा सोन्यातलं काय रे संबंध, मी जातीने सोनार नाही किंवा माझा धंदा सोनाराचा नाही आहे, मी मेंबर आहे ना, मी तुला सोबरायटीबद्दल काहीतरी सांगू शकेल, माझे अनुभव सांगू शकेल. हे सोनं कुठून घ्यायचं हे मला नाही रे माहिती राजा. तो चिडला माझ्यावरती, तुम्ही काय धड उत्तर देत नाही, अमुक आहे तमुक आहे, रागावला माझ्यावर तो. पण त्या मला इलाज नव्हता ना, मला ज्यातलं कळत नाही, जो माझा संबंध नाही, जो माझं स्पेशलायझेशन नाही, त्याच्यावरती मी भाष्य करणं काय बरोबर नाही ना. संस्था म्हणून पण नाही आणि व्यक्तिगत पातळीवरती पण 5वी रूढी ही काय फक्त संस्थेनेच पाळायची अशातला काय भाग नाही ना. त्याच्यामुळे रूढ्या ह्या आम्हाला व्यक्तिगत आयुष्यात पण पाळायच्या आहेत. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं सोनं कुठून घ्यायचं, ते गावावरनं घ्यायचं का ऑनलाईन घ्यायचं, ते मला त्यातलं काही कळत नाही. त्याला राग आला, पण त्याला इलाज नव्हता माझा की सिंगलनेस ऑफ पर्पज. आम्हाला अरे मला माझी स्वतःची दारू नाही सोडवता आली यार, तर मी काय तुझी दारू सोडवणार थोडी आहे. मी फक्त माझे अनुभव सांगतो. आमचा सुनील नेहमी, माझा स्पॉन्सर नेहमी सांगतो की ज्यातलं माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सबद्दल मी तुला काही सांगू शकणार नाही, ज्याच्याशी लग्न झालेलं आहे त्याच्याशी बोलतो. मला विश्वनाथ गुरुजींचं आठवते, मी त्यांना विचारलं होतं तेव्हा एमफार्म करायचं होतं मला, पोस्ट ग्रॅज्युएशन, मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे, एमफार्म करायचं होतं. तर मी ते सगळं इतिहास भूगोल काढला सगळा, नाशिकला जायचं, बायकोचे दागिने विकायचे, 2 वर्ष नोकरी करायची नाही, एमफार्म करून यायचं वगैरे सगळं. गुरुजी म्हणाले अरे तू जे काय बोलतोस ना त्यातलं मला नाही कळत, पण एक सभासद आहे ज्याला त्यातलं कळतं, आणि त्यांनी मला अनिल डीनकडे घेऊन गेले. अरे अनिल हा काय म्हणतो बघ रे, ते एमफार्म करायचं वगैरे. अनिल डीने सगळं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं तुझं वय किती रे आत्ता. म्हटलं 42. मग तू एमफार्म करून आल्यानंतर तुझं वय किती असेल. म्हटलं 44-45. मग 44व्या वर्षी तुला एमफार्मची क्वालिफिकेशन असलेला नोकरीच्या इंटरव्ह्यूला तू गेला असतं, त्यांच्याकडे समजा एक 25 वर्षाचा माणूस आहे आणि तू 45 वर्ष आहे, तर ते कोणाला घेतील. म्हटलं अर्थातच 25 वर्षाला घेतील. त्याच्यामुळे म्हणाले की आता तू पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्याचा काय उपयोग नाही, तुला नोकरी मिळणार नाही आहे. पण यथावकाश पुढे मी फार्मसी फील्ड सोडलं, LLM झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन इन लॉ झालो, कारण तिथे नोकरी मिळण्याची शक्यता जास्त होती. कारण लॉमध्ये प्रोफेसर कमी आहेत. त्याच्यामुळे मी लॉमधला LLM झालो, नेटसेट पास झालो आणि मला लॉच्या प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. पण अनिल डीने मात्र मला एमफार्म करू नको असं सांगितलं होतं. तर सांगायचा हेतू असा आहे की ह्या सगळ्या गदारोळामध्ये बिल डब्ल्यू आपल्याला 5व्या रूढीमध्ये परत एकदा सांगतो आहे की अजूनही मद्यपाशाचे दुःख भोगत असलेल्या अशा मद्यपीला एचा संदेश नेऊन देणे हेच प्रत्येक समूहाचे एकमेव प्राथमिक उद्दिष्ट आहे, आवर प्रायमरी पर्पज. त्याच्यामुळे बरेच सभासद व्यक्तिगत पातळीवरती कोणाला मदत करतात, आर्थिक मदत करतात, काही जण चूप बसतात, काही जण सांगत असतात अरे मी याला पैसे दिले त्याने दिले नाही, अमुक आहे तमुक. आणि दारुड्याला एक वाईट सवय असते ती म्हणजे
त्याला दुसरं कोणी ओळखत नसतं ना सभासदाला, सभासद झाल्यानंतर. त्यामुळे तो काय करतो, तो नव्याने LICची एजन्सी घेतो आणि LICची एजन्सी घेतल्यावर तो कस्टमर शोधायला पहिला एमध्ये येतो. त्याच्यामुळे आवर प्रायमरी पर्पज काय, अरे आपला एचा उपयोग कशाकरता करून घ्यायचा, तर दारूपासून दूर राहण्याकरता त्याचा उपयोग करून घ्यायचा. हे बाकीचे जे गोष्टी आहेत त्या नाही करायला पाहिजे. पण हे सांगून सवरून लोकांना पटतं असं नाही सभासदांना, त्यामुळे ते काहीतरी करत असतात. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आम्हाला कळतं की 5वी रूढी आम्हाला वारंवार सांगते, प्रायमरी पर्पज, बरोबर आहे, प्राथमिक हेतू दारू बंद करण्यासाठी मदत करणे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमधली संस्था पातळीवरती आणि अर्थातच व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा आम्हाला फारशी अक्कल नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे 5व्या रूढीबद्दल आज आपलं चर्चा जी आहे ती थिअरी पण झाली, प्रॅक्टिकल झाले, माझे अनुभव झाले, जेवढं मला जमलं तेवढं मी केलं. माझा असा काय दावा नाही की मला सगळ्यातलं सगळं कळतं, पण माझ्याकडे जे काय आहे ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आणि ह्या यूट्यूबचं संग्राह्य होईल ते कल हम रहेंगे नहीं रहेंगे, पण हे राहील. आणि ज्यांना कोणाला एका ठिकाणी हे सगळं पाहिजे असेल, कारण ह्या आता चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल, मला कालच कोणतं सांगितलं, अरे चॅनल चालवणारे बरेच लोक आहेत, पण मी काय ह्याचं ऐकत नाही त्याचं ऐकत नाही. म्हटलं बाबा मी काय कोणाचं ऐकलेलं नाही, फारसं कंटिन्युअस ऐकलेलं नाही, एखाद दोन ऐकलेली आहे. त्याच्यानंतर आपलं हे आहे काय, अनामिक मद्यपी नावाचं एक चॅनल चालवणारं आपलं रविकांत नावाचे पनवेलचे ग्रस्त आहेत, त्यांना कोणी सांगितलं की ते अपलोड करतात, त्याच्यामुळे तिथे अपलोड आहेत. मी अजून हिंदीत काही केलेलं नाही. माझा विचार आहे की 10 ऑक्टोबर 2024ला माझा 35वा वाढदिवस झाला की मग मी नवीन चॅनल वेगळं करीन, शेअरिंग हिंदी श्रीधर या नावाचं वेगळं चॅलेंज सुरू करेल आणि त्याच्यावरती मग फक्त हिंदी शेअरिंग टाकीन असा माझा विचार आहे. सध्या आपलं मराठी चाललं आहे ते बरं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की नवीन ज्या कोणाला हे ऐकावं त्यांनी असं वाटत असेल, त्याला नुसती लिंक पाठवून उपयोग नाही, तर त्याला सांगायचं मोबाईल काढ बाबा तुझा, इंटरनेट चालू कर, यूट्यूबमध्ये जा, वरती उजव्या हाताला कोपऱ्यात सर्चचं बटन दिसतं गोलमध्ये, त्याच्यामध्ये शेअरिंग मुंबई श्रीधर टाईप करा इंग्रजीमध्ये आणि ते आल्यानंतर त्याला सबस्क्राईब करून द्या आणि त्याला सांगायचं इथे बाबा तू गेलास तर तुला सगळ्या ह्या गोष्टी ऐकायला मिळतील, बरोबर आहे. आता सध्या जरा मध्यंतरी गडबड झाली, मला वेळ कमी मिळत होता त्यामुळे हे राहिलं होतं. पण आता मी नव्या घरामध्ये कीर्ती कॉलेज रोड दादर पश्चिमला सेटल झालेलो आहे. आता 3 वर्ष इथे राहणार आहे. पुढचं काय ते पुढे बघूया. व्यक्तिगत पातळीवरती अनेक अडचणी आहेत. 34 वर्ष 10 महिने सोबर असलो तरी पण त्या अडचणींमधनं मुक्ती मिळण्यासाठी किंवा शांतता मिळण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा खूप उपयोग होतो आणि म्हणून मी हे प्रयोग करतो आहे. मला नवीन मिळवण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आहे. मी स्टार स्पीकर ऑलरेडी आहे आणि आता वयाच्या 65व्या वर्षी मला काय बिल्ले नवीन मिळवायचे नाहीत, क्रेडिट मिळवायचं नाही आहे. हे मला जे येतं आहे ते मी संग्राह्य करून ठेवण्यासाठी यूट्यूबवरती अपलोड करतो आहे. ठीक आहे. तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की ज्याला याची गरज आहे, ज्याला हे करावं असं तुम्हाला वाटतं, त्याला तुम्ही हे ओपन करून द्या. टेक्नोसावी असेल तर त्याला काय करायची गरज नाही. त्या वसईला तर दर्शन भेटला तर दर्शनने उघडलं, दर्शन म्हणाला अरे मी ऑलरेडी त्याचं सबस्क्राईब केलेलं आहे. मी त्याला ते नंतर लक्षात आलं की हाच श्रीधर आणि आपण बरेच दिवस झाले ऐकलेलं नाही आहे. आणि सबस्क्राईब केलेलं असलं तरी ऐकतोच. कसं प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या वेळा आहेत, गरजा आहेत, कशात कोणी अडचणीत आहे वगैरे वगैरे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा यूट्यूबचा फायदा तेच. आमच्या बरोबराचा संजय म्हणाला की ते आम्हाला यूट्यूब नाही जमत, आमच्याकडे कनेक्शन असतंच नाही. मी यूट्यूबवरनं डाउनलोड करून घेतो प्रत्येक शेअरिंग आणि मग कोणाकोणाला पाठवतो. म्हटलं ठीक आहे ना बाबा, तुला काय जो जे वांचेल तो ते लाव, जसं तुला जमेल तसं. शेवटी आपला हेतू आहे, प्रायमरी पर्पज आहे, अजूनही मद्यपासाचे दुःख भोगत असलेल्या व्यक्तीला हा संदेश देणे, ह्याच्या व्यतिरिक्त आपला कुठलाही हेतू नाही, बरोबर आहे. चला, आज 14 ऑगस्ट 2024 10:15 वाजलेले आहेत सकाळचे. आता मला जायचं आहे मुंबई विद्यापीठामध्ये. LLMचं लेक्चर आहे दुपारी 1 ते 5. तर मी आता डबा घेऊन 11 वाजता निघणार, 12 वाजता तिथे पोचेन, जेवण करणार, 12:30 पाऊण वाजेल तोपर्यंत आणि मग 1 ते 5 मला लेक्चर आहे. त्याच्यातलं जेवढं जमेल तेवढं घ्यायचं आणि मग 5 वाजता सुटल्यानंतर कुठेतरी मिटिंगला जायचं किंवा घरी परत यायचं, असा माझा उद्योग आहे. हे काय रोज नसतं, आठवड्यातनं एखाद दिवस आणि वर्षातनं 3 महिने चालू, 3 महिने बंद, पुन्हा 3 महिने चालू, असं चाललेलं आहे. मला काम आहे थोडंसं, त्याच्यामुळे मी बिझी असलेलं बरं असतं माणसाने. मला उलट बऱ्याच लोकांनी सांगितलं अरे नाही, माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही सर तुम्ही बिझी राहा, ते बरं असतं म्हणाले. त्याच्यामुळे मी थोडासा बिझी आहे.
बाकी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये इन्वॉल्ड आहे. बाकी व्यक्तिगत आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल कधीतरी नंतर बोलता येईल. ओके, चला. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, येत रहा, येत रहा. धन्यवाद.